नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये. मित्रांनो, तुकाराम मुंढे यांनी अन्न आणि औषध प्रशासन विभागाच्या आयुक्तपदाचा कार्यभार स्वीकारला आणि महाराष्ट्रातील बाजारपेठेतून रोजचं किमान 20 लाख लिटर दूध अचानक गायब झालं. या दुधाची रोजची किंमत 8.5 कोटी रुपये तर महिन्याची तब्बल 250 कोटी रुपये आहे. अचानक गायब होणारं हे दूध भेसळ आणि रसायनयुक्त असल्यानं FDAच्या धाडीमध्ये ते निष्पन्न झालं. कृत्रिम पद्धतीनं दूध तयार कसं केलं जातं, त्यात कोणती रसायनं मिसळून प्रक्रिया केली जाते आणि स्लो पॉयझन असलेल्या या रसायनांचा मानवी आरोग्यावरती काय परिणाम होतो, त्यामुळे हा केवळ भेसळीचा विषय राहिला नाही तर आपल्या रोजच्या दुधाच्या ग्लासात नेमका आहे तरी काय, हा आरोग्याचा गंभीर प्रश्न बनला. तर सगळ्यात सुरुवातीला जाणून घेऊयात की कृत्रिम दूध तयार कसं केलं जातं. नैसर्गिक दुधामध्ये पाणी, फॅट, प्रोटीन्स, लॅक्टोजन आणि खनिजे असतात. कृत्रिम दुधामध्ये या घटकांची रसायनं वापरून प्रक्रिया केली जाते. पाणी कृत्रिम दुधाचा मुख्य भाग असून त्यामध्ये आधी दुधाचा स्निग्धांश विरहित घन पदार्थ आणि नायट्रोजन मिसळलं जातं. या दोन्हीची पातळी नैसर्गिक दुधासारखी आणण्यासाठी युरिया आणि अमोनिया सल्फेट मिसळलं जातं. या दुधातील फॅटसाठी अतिशय हलक्या दर्जाचे रिफाइंड तेल, व्हेजिटेबल ऑइल आणि डालडा किंवा पाम तेलाशी संबंधित स्निग्धांश मिसळले जातात. पाणी आणि तेल एकत्र मिसळत नसल्यानं त्यामध्ये डिटर्जंट पावडर टाकली जाते. डिटर्जंटमुळे तेल आणि पाणी एकमेकांमध्ये मिसळून दुधासारखं दाट आणि पांढरं फेसाळ द्रव तयार होतं. नैसर्गिक दुधाप्रमाणे पांढरा रंग आणि दाटपणा आणण्यासाठी स्टार्च, मैदा, लिक्विड आणि पॅराफिन किंवा ब्लिचिंग पेपरचे पाणी मिसळलं जातं. दुधाला नैसर्गिक गोडवा आणण्यासाठी त्यामध्ये स्वतः ग्लुकोज पावडर मिसळली जाते. तर मग आता दूध चांगलं आहे की मग रसायनयुक्त, हे ओळखायचं कसं? तर लाकूड, काच किंवा फरशीच्या गुळगुळीत पृष्ठभागावरती दुधाचा एक थेंब टाका आणि पृष्ठभाग थोडासा तिरपा करा. नैसर्गिक दूध हळूच खाली वाहतं आणि वाहताना मागे पांढरी रेषा किंवा डाग सोडत जातं. भेसळयुक्त दूध जे आहे ते पटकन खाली वाहून जातं, परंतु मागे कुठलाही डाग सोडत नाही. त्यानंतर एका पारदर्शक बाटलीमध्ये 53 मिली दूध आणि 5 मिली पाणी एकत्र करा. बाटली काही सेकंद जोरजोरात हलवा. नैसर्गिक दुधाच्या वरच्या भागावरती थोडासा फेस तयार होतो आणि लगेच निघून जातो. तर कृत्रिम दुधावरती साबणासारखा घट्ट आणि बराच वेळ टिकणारा फेस तयार राहतो. दूध मंद आचेवरती उकळून थंड झाल्यावरती नैसर्गिक दुधाच्या रंगामध्ये कुठलाही बदल होत नाही. तर कृत्रिम दूध हे पिवळसर पडतं. त्यानंतर तुम्ही अजून एक पद्धत वापरू शकता, ती म्हणजे 5 मिली दुधामध्ये 2 ते 3 थेंब आयोडीन टाकल्यास दुधाचा रंग हा गडद निळा झाल्यास त्यामध्ये स्टार्च किंवा मैदा मिसळल्याचं स्पष्ट होते. तर रंग न बदलल्यास दूध शुद्ध आहे असं समजावं. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं तुकाराम मुंढेंची कारवाई ही खरंच लोकांच्या आरोग्यासाठी किती चांगली आहे हे समजून येतं. तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.